अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुमचं सर्वांचं मत चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे। आजचा दिवस तुम्हाला शुभ जावो ही महाराजांचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण संतान प्राप्तीसाठी सगळ्यात प्रभावी सेवा बघणार आहोत। 41 दिवस तुम्हाला ही सेवा करायची आहे। 41 दिवस तुम्ही ही सेवा कराल तर नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये लहानगा बाळकृष्ण येईल यात काही शंका नाही। ही सेवा जी आहे ती मी स्वतः केलेली आहे। खूप सुंदर अनुभव आलेला आहे। परवाच मी 7-8 दिवसाच्या मागे मी जी काही सेवा केली संतान प्राप्तीसाठी मी केंद्रातून जी काही सेवा घेतली होती ती सेवा सुद्धा तुमच्यासोबत शेअर केलेली आहे। पण केंद्रामध्ये आपण स्वतःचा प्रश्न मांडतो, आपल्या समस्येनुसार तिथे सेवेकरी दादा ताई आपल्याला सेवा देतात। पण आज मी आणि ही सेवा सुद्धा मी केलेली आहे। ज्यावेळी मला केंद्रामध्ये सेवा दिलेली होती त्या सेवेमध्ये ही सेवा सुद्धा ॲड होती आणि ही सेवा तुम्ही केंद्रातून न विचारता कधीही कुठेही कोणीही ही सेवा करू शकतं। ज्यांना संतान प्राप्तीची इच्छा आहे, मला बऱ्याच ताईंच्या कमेंट्स आल्या की ताई खूप वर्ष लग्नाला झाली, 10 वर्ष झाली, 5 वर्ष झाली। काही एका ताईंची अशी कमेंट आली होती की ताई 19 वर्ष लग्नाला झाली तरीसुद्धा आम्हाला संतान प्राप्ती नाही आहे, पण आमचा स्वामींवरचा विश्वास अढळ आहे। स्वामी मला एक ना एक दिवस ते सुख नक्की देतील। तर ताईंना मी नक्कीच सांगितलं, हो ताई आपली इच्छाशक्ती स्ट्रॉंग असेल, महाराजांच्यावर विश्वास असेल तर आपली इच्छा महाराज नक्कीच पूर्ण करतात। कोणतीही सेवा करत असताना आपल्या मनामध्ये श्रद्धा पाहिजे, विश्वास पाहिजे। मग सेवा कोणतीही असो, तुम्ही मन लावून विश्वासाने जर एखादी सेवा केली तर नक्कीच त्याचं फळ आपल्याला मिळत असतं। तर आता ही सेवा जी आहे संतान प्राप्तीसाठी, विशेष करून जर तुम्हाला पुत्रप्राप्ती हवी असेल, मुलगा व्हावा अशी इच्छा असेल तरीसुद्धा तुम्ही ही सेवा करू शकतात। तर आता ही सेवा कशी करायची बघा, उद्या आहे आषाढी एकादशी। तर कोणत्याही आता उद्यापासून तुम्ही ही सेवा चालू करू शकता किंवा कोणत्याही एकादशीपासून तुम्ही ही सेवा चालू करू शकता। बघा आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देणार आहे। खरं तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघत राहा, कारण व्हिडिओमध्ये सगळं व्यवस्थित सांगितलेलं असतं पण परत त्याच कमेंट्स येतात आणि त्या कमेंट्स अशा असतात की त्याचं उत्तर व्हिडिओमध्ये असतं। त्यामुळे व्हिडिओ पूर्ण न चुकवता शेवटपर्यंत बघत राहा। तर आता उद्या जर तुम्हाला चालत नसेल किंवा आषाढी एकादशी आहे, उद्यापासून सुरू केलं तर अतिशय उत्तम। पण उद्या तुम्हाला चालत नाही, मासिक धर्म आहे, सुतक आहे, विटाळ आहे, मग कधीपासून सेवा चालू करायची तर हे सुद्धा मी सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा। तर आता पहिल्या दिवशीपासून म्हणजे उद्यापासून एकादशीपासून तुम्हाला 41 दिवस ही सेवा करायची आहे। आता पहिल्यांदा ज्या दिवशी तुम्ही सेवेला चालू करणार आहे त्या दिवशीच्या म्हणजे आदल्या दिवशी तुम्ही आज जाऊ शकता। आता म्हणजे ज्या दिवशीपासून तुम्ही ज्या एकादशीपासून सेवा चालू करणार आहे त्याच्या आदल्या दिवशी तुम्ही स्वामींच्या केंद्रात मठात जाऊ शकता। तिथे महाराजांना प्रार्थना करू शकता। जाताना नारळ, खडी साखर, फूल घेऊन जा। तिथे महाराजांसमोर ते अर्पण करा, ठेवा। महाराजांना प्रार्थना करा की महाराज मी 41 दिवसाची संतान प्राप्तीसाठी सेवा करत आहे, मला सुद्धा आई होण्याचं सुख मिळू दे। मी तुमची ही सेवा श्रद्धेने विश्वासाने करेन आणि ही सेवा जी आहे ती तुम्ही निर्विघ्नपणे पूर्ण करून घ्या आणि त्याचं फळसुद्धा मला मिळू दे। असं तुम्ही तुमची जी काही मनात आहे ते तुम्हाला महाराजांसमोर बोलायचं आहे आणि दुसऱ्या दिवशीपासून तुम्हाला ही सेवा चालू करायची आहे। सेवा चालू करताना पहिल्या दिवशी तुम्हाला काय करायचं बघा, पहिल्या दिवशी जी आपण सेवा करणार आहोत ती तुम्हाला जोडीने करायची आहे। म्हणजे नवरा बायकोनी दोघांनी मिळून ही तुम्हाला सेवा करायची आहे। आता तुम्ही म्हणाल की ताई आमचे मिस्टर तयार होत नाहीत किंवा बघा तुम्हाला आई व्हायचं आहे तसंच त्यांनासुद्धा बाप व्हायचं आहे, त्यांनासुद्धा इच्छा आहे मला मूल व्हावं, मी बाप व्हावं म्हणून। तर तुम्ही त्यांना कन्व्हिन्स करा, काहीतरी सांगा। बघा त्यांची इच्छा असेल तर ते नक्कीच येतील, कितीही काही हो ते येऊन बसतील, सेवा करतील, यात काही शंका नाही। पण समजा आता तुमचे मिस्टर बाहेरगावी आहेत किंवा जॉबसाठी कुठेतरी दुसरीकडे आहेत। माझंसुद्धा असंच झालं होतं। पहिल्या दिवशी म्हणजे माझे मिस्टर इथे नव्हते, पुण्याला होते, तर ते इथे येणं शक्य नव्हतं, तर मी एकटीनेच सेवा केलेली होती। पण तुमचे मिस्टर जर तुमच्या जवळ असतील तर तुम्ही दोघांनी मिळून ही सेवा करायची आहे। त्यांना शक्य नसेल म्हणजे ते बाहेरगावी असतील, इथं येऊन सेवा करणं शक्य नसेल तर तुम्ही एकटीने सेवा केली तरी चालेल। तर आता पहिल्या दिवशी काय करायचं, सकाळी लवकर उठून स्नान वगैरे करायचं,
आता तुम्ही संकल्पयुक्त देखील सेवा करू शकता, विना संकल्पाची देखील सेवा करू शकता। तर आता प्रत्येकाच्या घरात बाळकृष्णाची मूर्ती असतेच असते आणि असलीच पाहिजे। तर बाळकृष्णाच्या मूर्तीवरती तुम्हाला ही 41 दिवस सेवा करायची आहे। सर्वप्रथम बाळकृष्णाची मूर्ती स्वच्छ करून घ्यायची, अभिषेक वगैरे करून घ्यायचा, पंचोपचार पद्धतीने पूजा करून घ्यायची आणि ही जी काही सेवा आहे पहिल्या दिवशीची दोघांनी मिळून करायची आहे। तर पहिल्यांदा तुम्हाला गळती घ्यायची। आता ही सेवा करण्यासाठी अभिषेक आपल्याला करावा लागणार आहे, त्यासाठी तुम्हाला गळती लागेल किंवा तुम्ही बघा गळती असेल तर अतिशय उत्तम, कारण हाताने ज्यावेळी आपण मूर्तीवरती पाणी टाकत असतो त्यावेळी धड आपलं तिकडे पण लक्ष नसतं, धड इकडे वाचण्याकडे पण लक्ष नसतं। त्यामुळे गळती लावून दिली की आपण आपली सेवा करायला वाचायला म्हणजे आपलं लक्ष राहतं। म्हणून तुम्हाला गळती लावायची। एका तामणामध्ये बाळकृष्णाची मूर्ती, ही सगळी पंचोपचार पद्धतीने पूजा झाल्यानंतर एका तामणामध्ये ताटामध्ये बाळकृष्णाची मूर्ती घ्यायची आहे। आधी महाराजांना श्रीकृष्णाला प्रार्थना करायची आहे की ही सेवा जी आहे मला संतान प्राप्ती व्हावी, पुत्रप्राप्ती व्हावी म्हणून मी करत आहे आणि याचं फळ मला मिळू दे। श्रद्धेने विश्वासाने मी सेवा करत आहे आणि ही सेवा करताना तुमच्या मनात विश्वास श्रद्धा असलीच पाहिजे। तर आता सेवा करत असताना गळती लावायची आणि पहिल्यांदा तुम्हाला 16 वेळा श्रीसूक्त म्हणायचं आहे। 16 वेळा तुम्हाला पुरुष सूक्त म्हणायचं आहे। 16 वेळा पुरुष सूक्त, 1 वेळा श्रीसूक्त। लक्षात घ्या, 16 वेळा पुरुष सूक्त, 1 वेळा श्रीसूक्त आणि त्यानंतर 1 माळ तुम्हाला संतान गोपाळ मंत्र ही जपायची आहे। त्याचबरोबर जे आपलं नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये गोविंद दामोदर स्तोत्र जे आहे ते तुम्हाला 1 वेळा म्हणायचं आहे। 1 वेळा म्हणू शकता, 16 वेळा म्हणू शकता, तुमची इच्छेनुसार, पण 1 वेळा तरी म्हणायचंच आहे। त्यानंतर गळती काढायची आणि ते जे काही तुम्ही पाणी आहे ते तुम्हाला आता त्या पाण्याचं काय करायचं मी नंतर सांगेल। आता गळती लावून अभिषेक करताना कोणत्या सेवा करायच्या, तर पहिल्यांदा लक्षात घ्या 16 वेळा पुरुष सूक्त, 1 वेळा श्रीसूक्त। तुम्ही संस्कृतमध्ये म्हटलं तरी चालेल, प्राकृत मराठीमध्ये म्हटलं तरी चालेल, काही हरकत नाही। 16 वेळा पुरुष सूक्त, 1 वेळा श्रीसूक्त, 1 माळ संतान गोपाळ मंत्र, 1 माळ श्री स्वामी समर्थ मंत्र, त्याचबरोबर गोविंद दामोदर स्तोत्र। हे जे काही या ज्या 4 सेवा आहेत त्या तुम्हाला गळतीवरती म्हणजे अभिषेक करून तुम्हाला या सगळ्या सेवा म्हणायच्या आहेत। गळती चालू ठेवायची आणि इकडे तुम्ही सेवा म्हणायच्या आणि ह्या सेवा ज्या आहेत त्या तुम्ही दोघांनीही पठण करायच्या आहेत, श्रवण नाही, दोघांनीही पठण करायच्या आहेत। त्याचबरोबर ह्या सगळ्या सेवा झाल्यानंतर तुम्हाला ती गळती बाजूला ठेवायची आणि त्यानंतर तुम्हाला 1 वेळा व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं आहे, 1 वेळा पुत्रप्राप्तिदायक षष्ठी स्तोत्र जे आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकात आहे आणि या सगळ्या सेवा तुम्हाला नित्यसेवेच्या पुस्तकात मिळतील। हे आहे आपलं नित्यसेवेचं पुस्तक। यामध्ये पुरुष सूक्त आहे, श्रीसूक्त आहे, व्यंकटेश स्तोत्र आहे, गोविंद दामोदर स्तोत्र आहे, संतान गोपाळ मंत्र आहे, पुत्रप्राप्तिदायक षष्ठी स्तोत्र आहे आणि मी सुद्धा ह्या सगळ्या सेवा यातल्याच केल्या होत्या। तर या एका पुस्तकामध्ये तुम्हाला सगळ्या सेवा मिळून जातील। तर आणि आता हे जर नित्यसेवेचं तुमच्याकडे पुस्तक नसेल तर तुम्ही ह्या सगळ्या सेवा तुम्हाला गुगलवर यूट्यूबवर मिळून जातील, काही हरकत नाही। PDF घ्या, स्क्रीनशॉट मारून तुम्ही तसं देखील वाचू शकता, पण पुस्तक घेतलं तर अतिशय उत्तम। तर ह्या सगळ्या सेवा तुम्हाला करायच्या आहेत। पहिल्या दिवशी आता त्या पाण्याचं काय करायचं, ते पाणी जे आहे ते फक्त तुम्ही नवरा बायकोने मिळून प्यायचं आहे, घरात कुणालाही इतरांना वाटायचं नाही। नवरा आणि बायकोने दोघांनी मिळून ते पाणी संपवायचंच आहे, वेस्ट अजिबात करायचं नाही। तर ही झाली सेवा। आता सेवा करत असताना आता तुमची 12 दिवसाची सेवा झालेली आहे। आता पहिल्या दिवशी तुम्हाला जोडीने सेवा करायची आहे, दुसऱ्या दिवशीपासून तुम्ही एकटीने सेवा केली तरी चालेल, पण पहिल्या दिवशी दोघांनी मिळून जोडीने सेवा करणं अनिवार्य आहे। खरंच मिस्टरांचं येणं इथं शक्य नाही आहे, पॉसिबल नाही आहे, तर तुम्ही सेवा एकटीने करू शकता, पण मी परत सांगते कारण ह्या सगळ्या गोष्टी व्हायलाच पाहिजेत। तर मिस्टर इथे असतील, अवेलेबल असतील तर तुम्ही दोघांनी मिळून सेवा करायची आहे। आता पहिल्या दिवशी सेवा झाली, दुसऱ्या दिवशीपासून तुम्ही एकटीने सेवा केली तरी चालेल। आता 41 दिवसाची ही सेवा आहे। तर मध्ये तुम्हाला पिरियड्स आले तर काय करायचं बघा, ते 4-5 दिवस तुम्ही स्किप करायचे। आता 10 दिवस तुमची किंवा 12 दिवस तुमची सेवा झालेली आहे आणि 12व्या दिवशी तुम्हाला
पिरियड्स आले तर ते 4-5 दिवस स्किप करायचे. 13व्या दिवशीपासून तुम्ही परत सेवेला चालू करू शकता. पण सुतक आणि विटाळ आलं तर परत तुम्हाला नव्याने सेवा चालू करावी लागेल, कारण सुतक विटाळ हा बराच कालावधी असतो, त्यामुळे सेवा आपली खंडित होते. त्यामुळे परत नव्याने पहिल्यापासून तुम्हाला सेवा चालू करावी लागेल. हे त्याचे काही नियम आहेत आणि हे नियम आपण पाळलेच पाहिजेत. नियमांचं उल्लंघन करून केलेली सेवा आपल्याला कोणतंच फळ देत नाही. ही सेवा करताना मनात विश्वास, श्रद्धा, भक्ती ठेवा. 100% अनुभव तुम्हाला आल्याशिवाय राहणार नाही. आणि ही सेवा करत असताना तुमचे जे काही जी काही ट्रीटमेंट आहे तीसुद्धा घ्या. बघा, विज्ञानासोबत अध्यात्माचीसुद्धा गरज असते, अध्यात्मासोबत विज्ञानाचीसुद्धा गरज असते. भले तुम्हाला फक्त आता अध्यात्म सेवा चालू केलेली आहे मग मेडिकल ट्रीटमेंट सोडून द्यावी असं करू नका. मेडिकल ट्रीटमेंटसुद्धा घ्या, चालू ठेवा. त्याचसोबत अध्यात्माची जोड असेल तर कोणतीही कितीही कठीण आपला गंभीर प्रश्न असो त्यातून आपल्याला संतान प्राप्ती होतेच. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. विज्ञानाला अध्यात्माची जोड असावीच लागते, तरच ते संकटातून आपण तरतो, यात काही शंका नाही. जर तुमच्यामध्ये कोणताही प्रॉब्लेम नसेल, काय नसेल, दोघांचेही रिपोर्ट्स नॉर्मल असतील तर ही सेवा तुम्ही आवर्जून करा. 100% नव्हे, 1001% तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. मग तुमच्या लग्नाला कितीही वर्ष हो, 5 वर्ष हो, 10 वर्ष हो, नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये सुंदर बाळकृष्ण येईल, यात काही शंका नाही. तर अगदी छोटीशी माहिती होती तुमच्यासोबत शेअर करायची होती. आणि हां, सगळ्यात महत्त्वाचं, जर आता तुम्हाला उद्या आषाढी एकादश आहे, उद्यापासून जर तुम्हाला आता उद्या समजा तुमचं मासिक धर्म आहे, विटाळ आहे, सुतक आहे, काहीतरी प्रॉब्लेम आहे, तुम्ही बाहेरगावी गेलेला आहे, तुमची सेवा तुमच्याच घरामध्ये करायची आहे, ना की इतरत्र कुठेही सेवा करायची नाही. तर उद्या जर तुम्हाला शक्य नसेल तर कोणत्याही बुधवारी तुम्ही ही सेवा चालू करू शकता. कोणत्याही, आता ह्या एकादशीला शक्य नाही ना, तर तुम्ही पुढच्या एकादशीपासून ही सेवा चालू करू शकता. पुढच्या बुधवारपासून तुम्ही सेवा चालू करू शकता. पण उद्याचा दिवस का महत्त्वाचा, तर कारण उद्या एकादशी पण आहे आणि बुधवार पण आहे, म्हणून उद्यापासून जर ही सेवा चालू केली तर अतिशय उत्तम असेल. म्हणून ही सेवा जी आहे ती एकादशीपासून किंवा बुधवारपासून तुम्ही चालू करू शकता. तर अगदी छोटीशी माहिती होती, तुमच्यासोबत शेअर करायची होती. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन सेवेसोबत. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं, स्वामींची सेवा करत राहा. श्री स्वामी समर्थ.